आज शारदीय नवरात्राला सुरुवात होत आहे। आपण आता पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये विठ्ठलाच्या नवरात्राच्या निमित्तानं विठ्ठल मंदिर फुलांच्या आरासाने सजवलेलं पाहत आहे। विठ्ठलाचं नवरात्रामधलं आजच्या पहिलं घटस्थापनेचं रूप पाहत आहे। विठ्ठलाच्या दर्शनासाठी आज भाविकांनी प्रचंड गर्दी केलेली आहे। ह्या सजावटीचं एक वैशिष्ट्य आहे। साधारण 2 टन फुलांनी ही सजावट केलेली आहे। त्याच्यामध्ये साधारण जे काही गुलाब, अष्टर, झेंडू, तुळस अशा पद्धतीचे काही सुंदर फुलं रचलेले आहेत, त्यांनी सजावट केलेली आहे। या सजावटीचे जे कलाकार आहेत किंवा ज्यांच्या कल्पनेने सजावट झालेले आहेत असे राम जांभूळकर आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की ही सजावट किती वर्षापासून तुम्ही करता आणि तुमचा भाव काय आहे या पाठीमागे। जय जय रामकृष्ण हरी। ही सजावट आपण गेली 7 ते 8 वर्ष करत आहोत आणि हीची जोडोमद जन्मजन्मांतरी किंवा हीची सुख पुढती मागता आगळे आनंदाची फळे सेवादान, पांडुरंगाच्या सेवेला आनंदाचं फळ येत असतं। ही भावना या ठिकाणी मनामध्ये ठेवून आपण ही सजावट या ठिकाणी करत आहोत। सजावटीमध्ये किंवा या सेवेमध्ये मिळणारं समाधान हे फार पराकोटीचं असतं आणि त्या हेतून आपण ही सजावट केली। साधारण किती फुलं लागले आणि कोणत्या प्रकारचे काय फुलं या ठिकाणी 7 ते 8 प्रकारची फुलं आपण वापरलेली आहेत। त्यामध्ये झेंडू असेल, अष्टर असेल, शेवंती असेल, गुलाब असेल, ऑर्किड असेल, अशा प्रकारची फुलं वापरून आपण या ठिकाणी किंवा कामिनी असेल, अशोकाची पाने असतील, ही पानं वापरून या ठिकाणी ही सजावट आपण साकारलेली आहे। आणि या सजावटीमध्ये मांगल्याचं, समृद्धीचं, आरोग्याचं प्रतीक असणार आहे। कलशाची थीम वापरून, संकल्पना वापरून फुलांमध्ये आपण कलश तयार केलेले आहेत आणि ते कलश या ठिकाणी या सजावटीमध्ये वापरले। बघितलं आपण ही कलशाची जी काही थीम आहे ती वापरून सजावट केलेली आहे मांगल्याचं प्रतीक म्हणून। पंढरपूर विठ्ठल मंदिरातून जगदीश डांगे, न्यूज 9 मराठी।